नाही बिलकुल मी बिलकुल आहे. मी परत एकदा सांगतो बिलकुल आहे. पहिले मी पवार साहेब मी काँग्रेस मध्ये येत असताना सुद्धा मी इतर कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याबद्दल काय बोललो का की त्यांच्यावर संपर्क ठेवेल किंवा नाही ठेवेल. मी पवार साहेबांच्या संदर्भात का वापरलं कारण की त्यांना पाहून मी 10 जून 99 राष्ट्रवादीमध्ये सहभागी झालो. त्यांना बघूनच मी 2 जुलै 2023 दादांच्या बरोबर न जाता साहेबांबरोबर राहिलो आणि आज तिथून घेत जात असताना पवार साहेबांसारखं असामान्य किंवा प्रचंड नाही का असणारं प्रगल्भ नेतृत्व ज्यांच्या संदर्भात आदर सन्मान श्रद्धा कालही होती आजही आणि उद्या सुद्धा असेल. पण मागच्या 1-1.5 महिन्याचा कटू अनुभव लक्षात घेता इतर नेत्यांबद्दल माझ्या संदर्भामध्ये म्हणजे मी त्यांच्यावर आबोला नसेल नाराजी किंवा राग नाही पण मी माझ्या पद्धतीने नाही का राहावं. मी माझ्या पद्धतीने मी माझ्या नवीन टीम बरोबर किंवा माझ्या विचारधारेबरोबरच्या लोकांबरोबर संबंध ठेवण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. कुणावर नाराजी असं नाही असं आहे की मराठीत एक म्हण आहे आपापली पायरी बघून नका त्या ठिकाणी राहावं. पण मला असं वाटतं की माझी पायरी मी ओळखली आहे. माझी पायरी काँग्रेसची विचाराची आहे आणि त्या काँग्रेसची विचाराच्या पायरीवर उभं राहून मी इथून पुढं या ठिकाणी समोर ठेवलं कारण की प्रचंड कष्ट केलेले होते आयुष्यात खूप काही त्याग केलेला होता खूप काही पणाला लावलेलं होतं. अशा परिस्थिती माझा स्वतंत्र लढा नव्हता. मी पुन्हा एकदा सांगतो खूप साऱ्या लोकांनी शेवटच्या काही दिवसामध्ये सल्ला द्यायचा प्रयत्न केला तुला जर पार्टी सोडायची तू अपक्ष उभा राहा अपक्ष तू 100% निवडून येशील आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तुला कुठली पार्टी जॉईन करतील किंवा कुठली पार्टी तुला ऑफर देईल. पण माझं म्हणणं असं होतं की प्रशांत जगताप कधीही अपक्ष किंवा कुठल्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येण्याच्या स्वप्नात कधीच नव्हता. प्रशांत जगताप विचारधारेसाठी या ठिकाणी राजकारणात आला किंवा समाजकारणात आहे. कारण नगरसेवक जर व्हायचंय तर ते काँग्रेस पक्षाकडून होऊ कारण की काँग्रेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांची काळजी घेऊ शकते किंवा या ठिकाणी भाजपला टक्कर देऊ शकते. त्याच्यामुळेच या ठिकाणी इतरांवर कुठल्या प्रकारची नाराजी नाही. पण एक विषय असो ना की आपण हे सगळं करत असताना काहींनी मात्र या ठिकाणी ही सगळी बिघाडी करायचा प्रयत्न केला आणि माझं स्वतःच म्हणणं आहे राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर काय झालं नाही. जे झालं ते या पुणे स्तरावर झाले. पुणे स्तरावर जे काही नेते मंडळी आहेत तर त्यांच्याबद्दल पण राग नाही कारण त्यांच्यावर एकत्र मी काम केले. माझं असं म्हणणं आहे की जसं काँग्रेसमध्ये येऊन माझ्यावरचे सहकारी निवडून आले तसं मी तिथं राहिलो असतो तर तिथं पण सहकारी मोठ्या संख्येने निवडून आले असेल. फायदा कोणाचा झाला आणि तोटा कोणाचा झाला या सगळ्या गोष्टीचं जे काय उत्तर आहे ती काळाच्या ओघात नक्की ते काय या ठिकाणी येतील. कारण की मला काय असं आहे तुम्ही म्हणताय तसंच अगदी बरोबर आहे. 29 नोव्हेंबरला माझी पहिली नका तुमच्या 2-5 लोकांनी माझ्या मोदी बागेसमोर मी रस्त्यावरच बाईट घेतल्या होत्या. माझ्या डोळ्यात अश्रू होते. तेव्हापासून ते पार्टी सोडत मी सांगत होतो की मी 24/7 पक्षाचा अध्यक्ष म्हणून कामकाज केलेला कार्यकर्ता आहे. मला शहरातली नस आणि नस माहिती आहे लोकांच्या भावना माहिती आहेत कार्यकर्त्याच्या भावना माहिती आहेत. महाविकास आघाडी म्हणून गेलो तर या ठिकाणी भाजपला एक चांगला सक्षम विरोधी पक्ष म्हणून पुणेकर नागरिक महाविकास आघाडीला मतदान करतील आणि माझं प्रिडिक्शन मी काय ज्योतिषी नाही किंवा या ठिकाणी कुठेतरी नका विश्लेषक नाही पण जो कार्यकर्ता दिवस रात्र या ठिकाणी पार्टीला वेळ देतो त्याला अभ्यास असतो. अभ्यासांती मी सांगत होतो पुन्हा एकदा सांगतो माझे मागचे काँग्रेसच्या मध्ये जाण्याच्या प्रवेशाच्या अगोदरचे सगळे नाही का बाईट्स काढा सगळ्या टीव्ही चॅनलचे. मी क्लिअर सांगितलं होतं की महाविकास आघाडी म्हणून आलो तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची 40 म्हणजे आजूबाजूला 38 40 42 43 नगरसेवक निवडतील. पण जर 2 पार्टी एकत्रित म्हणून लढले तर पुणेकरांना महाविकास आघाडीतून बाहेर गेलेला आवडणार नाही आणि तिथं मात्र मिनिमम 3 किंवा मॅक्सिमम 8 सीट येतील. आणि मला या गोष्टीचा आनंद नाहीये पण एका गोष्टीचं मला या ठिकाणी कायम नका ह्या गोष्टीचं समाधान पण नाही म्हणता येणार. पण हे राहील की प्रशांत जगताप तुझा अभ्यास चुकला नाही. मी 2चा पण आकडा बोललो नाही 4चा पण आकडा बोललो नाही. मी म्हटलं मिनिमम 3 सीट येतील आणि मॅक्सिमम 8 येतील आणि कालच्या ह्याच्यामध्ये 3च नका सीट आल्या त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. त्यांना माझ्या शुभेच्छा. शेवटी तो एक वेगळा पक्ष आहे त्यांना आपली भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे. मी आज त्या पक्षात नाही. मला माझ्या पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी नेत्यांना विनंती करण्याचा माझा अधिकार आहे किंवा माझ्या पक्षामध्ये बोलण्याचा आणि त्याप्रमाणे भूमिका घेण्याचा माझा अधिकार आहे. त्याच्यामुळं मला जुन्या पक्षाचे नेते जुन्या पक्षाचा प्रवास जुन्या पक्षाची एकूणच नका विचारधारा याच्यावर काल आज आणि उद्या कधी भाष्य करायचं नाही. तर ज्या ताटात खाल्लंय म्हणजे एकत्र कुटुंब म्हणून जगलोय त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर प्रतारणा करणे किंवा त्यांच्याबरोबर चुकीचं बोलणं हे माझ्या रक्तात नव्हतं नाही आणि उद्या सुद्धा नसेल. सिंगल डिजिटचा नंबर आला जी पार्टी एकदम चांगल्या प्रकारे
परफॉर्म करत होती ती कुठेतरी कमी झाली आणि सिंगल डिजिटवर त्यांना थांबावं लागलं असं नाही वाटत? असं आहे की राम माझा अभ्यास होता की अशाशी नका कॉम्प्रोमाइज झाली तर सामान्य जन या ठिकाणी विचार करेल की जर मला महायुतीतल्याच एका घटक पक्षाला मतदान करायचं असेल तर मी त्या ठिकाणी त्याला भाजपला मतदान केलेलं बरं. अशा प्रकारचा विचार नागरिकांच्या मनात येईल आणि म्हणून नागरिकांनी या ठिकाणी जे दोन पक्ष एकत्रित आल्यानंतर थेट भाजपला मतदान केलं. आणि विषय राहिला यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे की तुम्हाला असं का वाटतं, तर मला त्या संदर्भात एकच सांगायचंय, रामायण महाभारत पण ज्यांनी वाचलं असेल, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया पण ज्यांनी पाहिल्या असेल त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही लढाईला ज्यावेळेस निघता तर लढाईला निघताना आपलीच काही माणसं फोडली जातात समोरच्या नका सैन्याकडून आणि त्यांना मुद्दाम आपला तुम्ही या मार्गाने नका जाऊ त्या मार्गाने जा अशा प्रकारचा सल्ला देण्याचं काम राजाला सेनापतीला सांगण्याचं नाही का टार्गेट दिलं जातं. त्याच्यामुळं या मागच्या लढाईमध्ये काही माणसांना ते टार्गेट देण्यात आलं. ते कसं देण्यात आलं, काय देण्यात आलं, त्याला एक सिंगल लाईन उत्तर आहे, कालाय तस्मे नमा, काळ सगळ्या गोष्टीचं उत्तर आहे. त्याच्यामध्ये नक्की कळून येईल की या ठिकाणी आपली गाडी सुसाट वेगाने जात असताना गाडीच्या नाही का चाकामध्ये खेळ टाकायचं काम कोणी केलं किंवा पेट्रोलमध्ये साखर टाकून गाडी बंद कशी पडेल, गाडी कधी बंद पडू शकते, गाडी पण नवीन असेल, गाडीत पेट्रोल डिझेल पण चांगलं असेल, फक्त एखाद्या अर्धा किलो साखरेचं नाही का छोटी पुडी पेट्रोल किंवा डिझेलच्या टँकमध्ये टाकली ना की पुढच्या 50 किलोमीटर गाडी त्या ठिकाणी इंजिन नाही का लॉक होऊन जातं. अशा प्रकारचं काम कुणी केलं ह्याचं काळ उत्तर देईल. पण एक नक्की आहे की ज्यांनी कुणी हे केलं असेल त्यांना सुद्धा ईश्वर सद्बुद्धी देव आणि ते काय वरच्या स्तरावर झालं नाही, ते शहराच्या स्तरावर झालं. असं आहे काँग्रेस, मी पुन्हा एकदा सांगतो मान्य अरविंद शिंदे साहेबांपासून मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेब किंवा बंटी पाटील साहेबांपर्यंत आणि तिथून देशाच्या स्तरावर खरगे साहेबांपर्यंत काँग्रेसमध्ये सिंगल टक्का सुद्धा कुठं नाराजी नव्हती किंवा प्रशांत जगतापला काँग्रेसमध्ये घेण्यासंदर्भात कुठं दुमत नव्हतं. तर पुन्हा काँग्रेसच्या सगळ्या समस्त नेत्यांचे मनापासून आभार. इतर कोणी काही केलं असेल तर त्या ठिकाणी मला असं वाटतं की काळाच्या वखती उत्तर असू शकेल ना, त्यांनी केलं असेल ना, म्हणजे मला त्यांचं नाव पण घ्यायचं नाही कारण त्यांचा पराभव माझ्या जनतेने केलेला आहे, माझ्या भागातील नागरिक. ज्यांनी कोणी काही केलं असेल तरी सुद्धा माझं म्हणणं असं आहे, ऐका ना, माझं असं म्हणणं आहे की काहींची नावं घेऊन मोठं करण्यामध्ये अर्थ नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की एवढं कोणी काय कोणी केले असेल तरी काँग्रेस जनांचे मनापासून आभार की काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की प्रशांत जगतापला घ्यायचंच. त्याच्यामुळं मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी बंटी पाटील साहेबांचे मनापासून आभार. नाही असं नाही म्हणता येणार. काँग्रेसनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत एकच त्याचा विचार स्वीकारला की जे सत्ताधारी पक्षाबरोबर आहेत भाजपबरोबर त्यांच्यावर कुठल्या प्रकारची छुपी किंवा उघड आघाडी करायची युती करायची नाही. आणि त्याप्रमाणे काँग्रेसने निर्णय घेतला की पुण्यामध्ये जर जे महायुतीतला कुठला घटक पक्ष येणार असेल त्याच्यावर आघाडी करायची नाही. आणि म्हणून काँग्रेसने क्लिअर कट मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबरची आघाडी केली. अर्थात ती या ठिकाणी किती सफल झाली काय झाली याचं उत्तर निश्चित येईल, पण अर्थात त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फायदा सुद्धा झाला. त्याच्यामुळं आम्ही निर्णय विचारधारेबरोबर घेतला किंवा भाजप विरोधात म्हणून आम्ही कट्टरपणाने राहिलो तर पुणेकरांनी आमच्या 15 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 1 अशा 16 जागा निवडून दिल्या. त्या पण कमी नाहीत असं माझं स्पष्ट मत.